मुरुड तालुक्यातील राजपूर ग्रामपंचायत हद्दीमधील खोराबंदर जेटीचे काम कासव गतीने सुरू असल्यामुळे परिसरातून नाराजी व्यक्त केली जाते। या जेटीवरून पर्यटकांना जंजिरा किल्ल्यात जाण्यासाठी आणि येण्यासाठी तसेच स्थानिक कोळी बांधवांना आपल्या होड्या लावण्यासाठी उपयोग होणार आहे। मात्र खोराबंदर जेटीचे काम अत्यंत कासव गतीने सुरू असल्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली। देवगड तालुक्यातील तळवडे झाजमतर खाडीत जयदीप पांडुरंग घाडी हा 23 वर्षीय युवक बुडून मृत्युमुखी पडला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयदीप आपल्या मित्रांसोबत तळवडे झाजमतर खाडीत पोहण्यासाठी गेला होता। पोहताना पाण्याचा अंदाज आला नाही आणि बुडून तो मृत्युमुखी पडला। रसायनी पाताळगंगा येथील बजरंगी मित्र मंडळाचे गोमाता संरक्षक मलेश गुडसे यांच्या सहकार्यातून बजरंगी बांधव परिसरातील गोमातांच्या आरोग्याची काळजी घेताना दिसत आहेत। त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते। कणकवली तालुक्यातील नांदगाव हे गाव मुंबई गोवा महामार्गावर दुतर्फा वसले आहे। मात्र विद्युत पुरवठा बंद झाल्यानंतर या ठिकाणी मोबाईलची सेवा विस्कळीत होते, त्यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे। मनसेचे नेते वैभव खेडेकर यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेचा एक बडा नेता प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे। हा नेता लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून वैभव खेडेकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करणार असल्याची चर्चा खेडमध्ये पसरली आहे। मात्र हा नेता कोण आणि तो खरोखरच वैभव खेडेकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करतोय का, याबाबत कोणीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।